नागपुरात रिमझिम पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये पावसामुळे बोरगाव देशमुख पुलावरून पाणी वाहू लागलं। कोळसगाव, बोरगाव, वागदरी या गावाकडे जाणारी वाहतूक बंद। पावसामुळे सोलापुरातील नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली। कासेगाव, उळे गावाला जोडणारा ओढा ओव्हरफ्लो। बुलडाण्यामध्ये खडकपूर्णा प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले, तसंच पेन टाकळी प्रकल्पाच्या 7 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। दक्षिण सोलापुरातील वडजीमध्ये पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न अंगलट, गाडी ओढ्यामध्ये वाहून जाताना वाचली। पूल ओलांडतानाचा सर्व थरार कॅमेऱ्यामध्ये कैद। जळगावमधील हतनूर धरणाचे 2 दरवाजे उघडले, तापी नदी पात्रामध्ये 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नागपुरात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून 14 गावांचा पाणी पुरवठा केला सुरळीत। तुदडी भरून वाहणारी वेण्णा नदी ओलांडून वीज यंत्रणेची दुरुस्ती। नांदेडच्या कंचिली इथल्या पूल धोकादायक अवस्थेमध्ये, जीर्ण पुलावरून नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू। वाशिम जिल्ह्यामधल्या अनेक भागातील पिकांचं नुकसान, सततच्या पावसानं सोयाबीन, कपाशी पिकांवर अळी आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव। अहिल्यानगरमध्ये भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर झाल्यानं शेतकरी आक्रमक, जनावरं घेऊन शेतकरी प्रांत कार्यालयामध्ये घुसले, शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। खानदेश विदर्भाला जोडणाऱ्या जळगावातील मलकापूर ते कुऱ्हा रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावरून वाट काढताना वाहनधारकांची कसरत, प्रशासनाकडे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। सोलापूर पुणे आणि सोलापूर हैदराबाद रोडवरील रस्त्यांची दुरवस्था, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं नागरिक हैराण। चंद्रपुरात वर्धा नदीवरील पूल धोकादायक अवस्थेमध्ये, नागरिकांकडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी, बांधकाम विभागाचं पुलाच्या स्थितीकडे दुर्लक्ष। नागपूर वर्धा महामार्गावर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी, डोंगरगावजवळ बुटी बोरीवरून येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा। नांदेडच्या बिलोली तहसील कार्यालयामध्ये घर जळालेल्या शेतकऱ्याचा संताप, नुकसान भरपाई देण्याची अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप। पंढरपूरमधील पखालपूर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, पखालपूर गणपतीची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती। कल्याणजवळच्या टिटवाळा महागणपती मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी, अंगारकी चतुर्थी निमित्त दर्शनासाठी लांबच लांब रांगा, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून विशेष व्यवस्था। तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये उंदरांचा संचार, ऑनलाईन दर्शनादरम्यान भाविकांना उंदीर दिसले, उंदरांमुळे देवीच्या प्राचीन अलंकारांची नुकसान होण्याची भीती। इचलकरंजीमध्ये 23 फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी लोकवर्गणी मोहिमेला सुरुवात, पावती बुकचा आमदार राहुल आवाडेंच्या हस्ते पूजन। रत्नागिरीमधल्या गणपतीपुळे मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू, मंदिर परिसरात बोर्ड झळकले, हिंदू संस्कृतीला साजेसे कपडे परिधान करण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये युथ काँग्रेसचा रेल रोको, भाजपा आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात मतचोरीचा आरोप करत आंदोलन। राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ साताऱ्याच्या काँग्रेस भवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन, भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगानं मतदान चोरी केल्याचा काँग्रेसचा आरोप। अमरावतीमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांचं सामूहिक रजा आंदोलन, शिक्षण विभागामध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी नागपुरात शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई, कार्यालयीन कामकाज ठप्प। जळगाव जिल्ह्यामधील 92,000 लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार, अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी सर्वेक्षण होणार, राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला निर्देश। जालन्यामधल्या गोदावरी नदी पात्रामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन, 2024च्या खरीप हंगामातील पीक विम्याची वाढीव रक्कम सरसकट देण्याची मागणी। अहमदपूर तालुक्यामध्ये अनेक प्रश्नांसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढव मोर्चा, अहमदपूरमध्ये उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देण्यात यावी अशा अनेक मागण्या। सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या कुंभेज फाटा इथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन, मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आंदोलन, आंदोलनाच्या वेळेला पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त। सोलापुरात बँकेकडे तारण असलेली जमीन परस्पर विक्री प्रकरणी आबासाहेब घनवट यांच्याकडून आत्मदहनाचा इशारा, बारामती सहकारी बँकेच्या मॅनेजरसह 3 गुन्हा, मात्र अद्यापही कारवाई होत नसल्याचा आरोप। यवतमाळच्या अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीमधील शेकडो सभासदांची फसवणूक, ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दखल घेण्याची मागणी। परभणी महानगरपालिकेमध्ये बांधकाम परवाने ठप्प, शेकडो बांधकाम परवान्यांचे प्रस्ताव अक्षरशः धुळकात, नगररचना विभागाला अधिकारी नसल्यानं नागरिकांचे हाल। सोलापुरातील येणकी ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा गजब कारभार,
बार आणि परमिट रूमसाठी बोगस ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केल्याचा प्रकार उघड. सरपंच बडतर्फ, ग्रामसेवक सुद्धा निलंबित. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील मुख्याधिकाऱ्यांनी कापड दुकानदाराला अद्दल घडवली. कापड दुकानदारानं रस्त्यावर टाकलेला कचरा मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा दुकानामध्ये जाऊन टाकला. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये रिक्षा चालकाकडून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की. रिक्षाला फाईन मारल्याच्या कारणावरून धक्काबुक्की झाल्याचा प्रकार. रिक्षा चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची स्थानिकांची माहिती. साताऱ्याच्या अजिंठा चौक परिसरामध्ये अवैध कीटकनाशक वाहतुकीवर कारवाई. कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून 1,23,000ची कीटकनाशकं जप्त. साताऱ्याच्या पाचगणीमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस. परिसरात दहशत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. नाशिकमधील बागलाण चाकरे गावात 8 दिवसांमध्ये दुसरा बिबट्या जेरबंद. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात 3 बिबटे फिरत असल्याची चर्चा होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. बुलडाण्याच्या डोंगरशेवली गावामध्ये 2 अस्वलांचा मुक्त संचार. महादेव मंदिर परिसरामध्ये अस्वलांचा वावर. मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. वन विभागाकडून सतर्क राहण्याचं आवाहन. जळगावच्या जामनेरमध्ये 10 ते 15 जणांच्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. आतापर्यंत 4 जणांना अटक. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडून विशेष तपास सुरू. जळगावच्या जामनेरमध्ये 10 ते 15 जणांच्या मारहाणीमध्ये सुलेमान खान या तरुणाचा मृत्यू. तरुणाचं अपहरण करून हत्या केल्यानंतर मृतदेह घरासमोर फेकला. कुटुंबियांच्या मागणीनंतर तरुणाच्या मृतदेहाचं इन कॅमेरा शवविच्छेदन. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठामधील विद्यार्थिनीच्या आत्महत्येवर पालकांकडून संशय व्यक्त. आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही, सखोल चौकशी झाली पाहिजे, विद्यार्थिनीच्या पालकांची मागणी. नागपूरच्या यशोधरानगर परिसरामध्ये गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक. आरोपींकडून 37,000चा मुद्देमाल जप्त. दोघांच्या विरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या वाहनावर ठाणे पोलिसांची कारवाई. 32 कोटी किमतीचं 16 किलो MD ड्रग्ज जप्त. अवजड मालवाहतुकीच्या आड सुरू होती अंमली पदार्थांची तस्करी. ग्रामस्थांच्या मदतीनं नेरळ पोलिसांची MD ड्रग्ज कारखान्यावर धाड. 5 तरुण अटकेत. अहिल्यानगरच्या राहतामधील उपसरपंच टी हाऊसला भीषण आग. सुदैवानं जीवितहानी नाही. आगीचं कारण